हाय हॅलो नमस्कार. तुम्ही ऐकताय लॉकडाऊनच्या स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टवर. गेस्ट हाऊस. फायनली बसेस सुरू झाल्या. या लॉकडाऊनमुळे उगाच हॉस्टेलमध्ये अडकून पडलो होतो. आता बसमध्ये रात्रभर प्रवास करायचा म्हणजे जाम बोर होणार यार. आणि गावी पोहोचलो तरी 14 दिवस काही घरी जाता येणार नाहीये. अहो निघालो होतो तेव्हा बंड्याला फोन केला तर म्हणाला, बाहेरून येणाऱ्या सर्वांना 14 दिवस क्वारंटाईन करताय, तेही टेकडी जवळच्या गेस्ट हाऊस मध्ये. या गेस्ट हाऊस बद्दल गावातले लोक बऱ्याच गोष्टी सांगतात आणि तिकडे जास्त कुणी जातही नाही. कुणी म्हणतं त्या गेस्ट हाऊस मध्ये भूत राहतं, तर कुणी म्हणतं त्या तिथल्या टेकडीवर रात्रीच्या वेळी भूत दिसतं. घरी कुणाला विचारलं तर तिकडे चुकूनही जाऊ नकोस एवढं सांगून विषयच टाळतात. पण अजूनही मला त्या अफवाच वाटतात. बाय द वे, बंड्या म्हणजे माझ्या गावाकडचा जिगरी दोस्त. म्हणजे अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत आम्ही सोबत होतो. 12वी नंतर मी इंजिनिअरिंगसाठी औरंगाबादला आलो. बंड्याचे बाबा म्हणजेच पाटील काका, गावचे पोलीस पाटील, त्यांच्या घरची परिस्थिती चांगली आणि त्यातल्या त्यात आपल्या बंड्याला जास्त शिकायची इच्छा नव्हती, म्हणून गावातल्याच कॉलेजमध्ये तो BSc करतोय. गावी गेलो म्हणजे बंड्याला भेटल्याशिवाय राहवत नाही. दिवाळीपासून घरी जाणं झालंच नव्हतं, त्यामुळे म्हटलं बंड्याला आधी सांगावं की मी येतोय ते. पण आता तिथे जायचं, 14 दिवस राहायचं, असो तसा माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण थोडी भीती वाटतेच ना. आता चला त्या गेस्ट हाऊसची गोष्ट तुम्हाला सांगतो. आमचं गाव तसं केवळ म्हणायला गाव आहे, पण एखादं लहान शहरा इतकं पसरलंय. हे गेस्ट हाऊस गावातल्या त्रिशूला टेकडीच्या पायथ्याशी आहे. या टेकडीवर म्हणे महादेवाचं देऊळ आहे. आई सांगते, माझ्या जन्मापूर्वी या देवळाजवळ गावकऱ्यांना आणि सरपंचांना एकदा सोन्याचे नाणे सापडले होते. टेकडीवरच्या देवाच्या कृपेने हे धन मिळालं असं मानून या सोन्याचा वापर सरपंचांनी गावाच्या विकासासाठी केला. त्या देवळावर गावकऱ्यांची मोठी श्रद्धा बसली होती. सरपंच दरवर्षी शिवरात्रीला तिथे पूजा करायचे, पण ती घटना झाल्यापासून लोकांचं देवळात जाणं फार कमी झालं. गेस्ट हाऊसची ती घटना तशी काही जास्त जुनी नव्हती, माझ्या जन्मानंतरचीच हो. पण मी तेव्हा बराच लहान असल्यामुळे मला काही नीट आठवत नाही आणि तिकडे जाण्याचं मला कधी कामही पडलं नाही. म्हणून या टेकडीबद्दल आणि त्या घटनेबद्दल मला जे काही माहिती आहे ते फक्त ऐकण्यातून. तर काही वर्षांपूर्वी एक सायंटिस्ट लोकांची टीम या टेकडीवर कसल्या तरी रिसर्चसाठी आली होती म्हणे. त्यांची राहण्याची व्यवस्था याच गेस्ट हाऊस मध्ये करण्यात आली होती. बरेच दिवस ते शास्त्रज्ञ गेस्ट हाऊस मध्ये होते, पण कसं कुणास ठाऊक हे लोक त्यांच्या कामासाठी टेकडीवर देऊळ पाडणार असल्याचं गावकऱ्यांना सुगावा लागला. हे ऐकून गावकरी भडकले. देऊळ पाडू देणार नाही असं गावकऱ्यांनी सांगितलं तर त्यांच्याकडे सरकारची परवानगी होती. शेवटी एक दिवस रात्री काही चिडलेले गावकरी गेस्ट हाऊस मध्ये गेले. तिथे त्यांच्या हाती एकच शास्त्रज्ञ लागला. त्या शास्त्रज्ञाला त्यांनी जबर मारहाण केली. मारून त्याला बेशुद्ध केलं. तेवढ्यात सरपंच काका आणि पाटील काका मध्ये आले. तेव्हा कुठे गावकरी थांबले. शास्त्रज्ञाला दवाखान्यात घेऊन गेले, पण दवाखान्यात जाण्याआधीच त्याचा जीव गेला होता. बाकीचे शास्त्रज्ञ कधी आणि कुठे निघून गेले याचा काही पत्ताच लागला नाही. त्या घटनेनंतर मात्र तिथे भलतेच प्रकार व्हायला लागले. कधी टेकडीवर तर कधी गेस्ट हाऊस मध्ये शास्त्रज्ञाचं भूत दिसतं असं गावकरी म्हणू लागले. गेस्ट हाऊसचा वॉचमन मोठा धीराचा, त्यालाही बऱ्याचदा हे भूत दिसले म्हणे, तरी रात्रीचा पहारा देतो. पुढे या शास्त्रज्ञांच्या भूताच्या अनेक गोष्टी प्रचलित झाल्या, पण खरं काय ते अजूनही समोर आलेलं नाही. परिणामी लोक देवळात जायला घाबरू लागले. त्या परिसरात राहणारे थोडेफार लोकही घर सोडून गावात राहायला लागले. गावात असं भीतीचं वातावरण निर्माण झाल्याने सरपंचांनी गेस्ट हाऊसची शांती करून घेतली आणि शास्त्रज्ञ राहत होते त्या खोल्या बंद ठेवायला सांगितल्या. किंबहुना फार काही बदल झाला नाही. कितीही समजावलं तरी गावातली टवाळखोर मंडळी देवळाकडे पत्ते खेळायला आणि दारू प्यायला जायचीच. एकदा रात्री असेच पत्ते खेळत असताना त्यांना शास्त्रज्ञाचं भूत दिसलं. तेव्हा घाबरून सगळ्यांनी तिथून पळ काढला, पण एक जण खूप नशेत असल्याने त्याला पळताच आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी टेकडीच्या पायथ्याशी तो मेलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली.
शेवटचा पर्याय म्हणून सरपंचांनी टेकडीवरून देवळात जाण्याचा रस्ता बंद केला आणि गावकऱ्यांना तिकडे जाऊ नका म्हणून बजावलं. त्यानंतर या घटनांना पूर्णविराम लागला. पण अजूनही तिकडे कुणीच जात नाही आणि कुणाला जाऊही दिलं जात नाही. गेस्ट हाऊसला अधूनमधून बाहेरचे लोक येतात आणि सध्या जर बघायचं म्हटलं तर बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन करणं सक्तीचं होतं आणि यासाठी गेस्ट हाऊस शिवाय दुसरी कुठली जागा नव्हती. त्यामुळे मलाही इथे राहावं लागणार आहे. असो, आता 14 दिवस बघूयात दिसतंय का शास्त्रज्ञाचं भूत. या गोष्टीच्या विचारात झोप लागली. सकाळी 6 वाजेच्या आसपास गावी पोहोचलो. बाहेरून आलेल्यांना गेस्ट हाऊस पर्यंत पोहोचवण्याची सरपंचांनी व्यवस्था करूनच ठेवली होती. तिथे गेल्यावर आधी मेडिकल चेकअप वगैरे झालं. चेकअपसाठी शहरातल्या एका तरुण डॉक्टरला गेस्ट हाऊसवर ठेवलं होतं. गावातला एक मेडिकल स्टुडंट त्याच्या मदतीला यायचा. डॉक्टरांच्या रूममध्ये एक बेड रिकामा असल्याने माझी व्यवस्था तिथेच केली. थोडा फ्रेश झालो आणि घरी फोन करून गेस्ट हाऊसला पोहोचल्याचं सांगितलं. मला इथे राहावं लागणार म्हणून घरचे जरा नाखुशच होते, पण दुसरा काही पर्याय पण नव्हता ना. प्रवासाने फार थकवा आला होता, त्यामुळे जेवण झाल्यावर फोन बंद करून झोपलो. संध्याकाळी डॉक्टर आले तेव्हा जाग आली. डॉक्टर रोहित, तो माझ्यापेक्षा फक्त 2-3 वर्षांनीच मोठा बरं का, आणि बोलायलाही मोकळा असल्याने त्याच्याशी गट्टी जमली. रात्री जेवण झाल्यावर रोहित सोबत गेस्ट हाऊसच्या कंपाऊंडमध्ये आलो. थोड्या गप्पा मारल्या आणि परत जायला निघालो तेव्हा वॉचमन म्हणाले, ए पोरा, तू आजच आला ना, म्हणून सांगतो रातच्या 12 नंतर खोलीच्या बाहेर येऊ नगस. दार वाजवलं तरी बी उघडू नकोस. पण हे ऐकून माझी भीती कमी आणि एक्साइटमेंटच वाढली. रूम मध्ये येताना रोहितला याबद्दल विचारलं तर म्हणाला, मी आलो तेव्हाही यांनी मला असंच सांगितलं होतं. मी तसा रात्री लवकर झोपतो, पण काही वेळा कोणीतरी दरवाजा वाजवल्याच्या आवाजाने जाग यायची. एकटाच असायचो म्हणून मी कधी उघडला नाही. आता रोहितने जेव्हा हे सांगितलं तेव्हा मात्र मला जरा भीती वाटली. रूम मध्ये आल्यावर मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो आणि रोहित तर केव्हा झोपी गेला होता. 11:30 वाजून गेले होते. झोप येतच नव्हती. कसा बसा डोळे बंद करून बेडवर पडलो, पण तितक्यात बाहेर पावलांचा आवाज आला. तसं पाहिलं तर विंग मधल्या एखाद्या खोलीतलं कोणीतरी बाहेर आल्याची शक्यता होती. अजूनही माझा हे भूतभीत असेल यावर विश्वास बसत नव्हता. तरीही रोहितचं आणि त्या वॉचमनचं बोलणं आठवून काळीज धडधडायला लागलं. रात्रभर त्या अनामिक भीतीने मला झोपच लागली नाही. सकाळी केव्हा तरी डोळा लागला असावा. बराच वेळ जागरण झाल्याने उठायला उशीर झाला. उरला सुरला दिवस काहीतरी टाइमपास करत घालवला. संध्याकाळी रोहित सोबत परत बाहेर येऊन बसलो. बाहेर आलो तेव्हा सरपंच काका त्यांच्या गाडीतून जाताना दिसले. एवढ्या रात्री सरपंचांना जाताना पाहून मी रोहितला सहजच विचारलं, एवढ्या रात्री सरपंच इकडे कसे? त्यावर तो म्हणाला, रोजच येतात ते. मला सगळ्यांच्या तब्येतीबद्दल विचारतात. कधी कधी तर रिपोर्ट सुद्धा बघतात. कोणाला बाहेर जाऊ देऊ नका म्हणून वॉचमनला बजावतात. हे ऐकून मला बरं वाटलं आणि थोड्याच वेळात रोहित झोपला. मला नेहमीप्रमाणे झोप येत नव्हती. टेबल लॅम्प लावून खिडकीत पुस्तक वाचत बसलो. रात्रीचे 12 वाजून गेले. बाहेर अंधार पडला होता, पण चांदण्यांच्या प्रकाशात खिडकीतून देऊळ आणि टेकडीचा आकार स्पष्ट दिसत होता. तिकडे पाहत असतानाच देवळाजवळ एक पुरुषी आकृती मला दिसली. ती आकृती देवळाकडून इकडे गेस्ट हाऊसकडे समोर सरकत होती. मी टक लावून तिकडे पाहू लागलो, पण ती आकृती अचानक अदृश्य झाली. मी आतून थोडा भेदरलो. मला विश्वासच बसेना की असं कोणी गायब कसं होऊ शकतं. असो, भास झाला असेल असा विचार करून पडदा ओढून घेतला आणि पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं. अर्धा पाऊण तासाने कालप्रमाणेच कोणीतरी बाहेरून जात असल्याची चाहूल लागली. तसा मी सतर्क झालो आणि थोड्याच वेळात कोणीतरी दरवाजा वाजवला. मला उठून दरवाजा उघडण्याची इच्छा होत होती, पण मघाशी अदृश्य झालेली ती मानवी आकृती आठवून भीती वाटायला लागली. घाबरत घाबरत मी रोहितच्या बेडजवळ गेलो. त्यालाही जाग आली होती. मी काही बोलण्याआधी त्याने तोंडावर बोट ठेवून मला थोडा वेळ शांत राहण्याचा इशारा केला. 5 मिनिटांनी आवाज थांबला. मग तो म्हणाला, असा नेहमीच वाजतो दरवाजा. मला थोडी सवय झाली याची, तूही सवय करून घे. तो म्हटला खरं,
पण मी स्वस्थ बसू शकत नव्हतो. मी त्याला बाहेर पाहिलेल्या प्रकाशाबद्दल सांगितलं, पण त्याने तसं काही अनुभवलेलं नव्हतं. इथे नक्कीच काहीतरी काळवेर शिजतंय याची मला खात्री पटली. दुसऱ्या दिवशी जेवण आणि चेकअप उरकून मी बाहेर आलो तर सरपंच काका वॉचमन सोबत बोलताना दिसले. इथली एकंदरीत व्यवस्था मला आवडली होती. याबद्दल सरपंच काकांना सांगण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो, पण मी तिथे जाताच त्यांनी विषय बदलल्यासारखं वाटलं. त्यांच्याशी 2 शब्द बोललो तितक्यात त्यांचा ड्रायव्हर आला आणि ते तिथून निघून गेले. मग वॉचमन जवळ जरा गप्पा करत बसलो होतो. सहजच माझ्या डोक्यात प्रश्न आला की शास्त्रज्ञाला मारलं ती खोली कुठे असेल. त्याबद्दल वॉचमनला विचारलं तर म्हणाले की उजवीकडील विंगमध्ये ती खोली आहे. पण सरपंचांनी इथली शांती करून घेतल्यापासून तिथल्या सर्व खोल्या बंद ठेवल्या आहेत. तितक्यात रोहित तिथे आला. मी त्याच्यासोबतच रूममध्ये परतलो. येताना वॉचमन जे बोलला ते त्याला सांगितलं. मी काल टेकडीवर पाहिलेला प्रकार रोहितला दाखवायचं ठरवलं आणि मलाही खात्री करून घ्यायची होती, म्हणून सगळं आवरून दोघेही रात्र होण्याची वाट बघत बसलो. 12 वाजून गेले आणि कालच्या प्रमाणे काही वेळात ती आकृती देवळाकडून येऊन अदृश्य झाली. पण आज दरवाजा वाजलाच नाही. ते पाहून रोहित बोलला, खरंच मला हे भूतभीत असेल यावर काही केले विश्वास बसत नाहीये, पण काहीतरी गडबड आहे नक्की. त्यावर मी बोललो, माझंही हेच होतंय, म्हणून मी या सगळ्यांचा माग घेणार आहे. हे त्याला कदाचित अपेक्षित नव्हतं. सुरुवातीला तो नाहीच म्हणत होता, पण मी काही झालं तरी दरवाजा उद्या उघडणार असं म्हटल्यावर तोही माझी मदत करायला तयार झाला. दुसऱ्या दिवशी रोहित सायंकाळी येताना वॉचमन काकांची काठी घेऊन आला. मनाची पूर्ण तयारी करून आम्ही दोघे दरवाजा वाजण्याची वाट पाहू लागलो. वाट पाहता पाहता 1 वाजून गेला. बाहेरून कोणीतरी जातंय असं वाटलं आणि बरोबर 1:30 वाजता दरवाजा वाजला. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. श्वास रोखून सगळी हिंमत एकवटून दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, बाहेर कुणीच नाही. विंगीत दोन्ही बाजूला डोकावून बघितलं तर तिथेही कोणीच नाही. आम्ही दरवाजा बंद करून आत आलो तर डोकं गरगरायला लागलं आणि त्यानंतर काय झालं काहीच कळालं नाही. सकाळी जवळपास 6 वाजता मला जाग आली. रोहित माझ्या बेडवर आणि मी जमिनीवर पडलेलो होतो. मी रोहितला उठवलं आणि रात्री नेमकं काय झालं ते आठवायला लागलो, पण फक्त एवढंच आठवत होतो की आम्ही आत आलो आणि चक्कर येऊन खाली कोसळलो. रोहितला कसली तरी शंका आली. त्याने लगेच बॅग काढली आणि 2 छोट्या बॉटलमध्ये माझं ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं. मी त्याबद्दल विचारलं तर तो बोलला सायंकाळी सांगतो. सगळं आवरून तो चेकअपसाठी निघून गेला, पण माझ्या डोक्यात अजूनही तेच चाललं होतं. मी पुन्हा रात्रीच्या सगळ्या घटना आठवू लागलो. दरवाजा वाजवला गेला तर बाहेर कुणीच नव्हतं आणि जसा दरवाजा उघडला तसा आवाज बंद झाला. मी उठून बाहेर गेलो आणि दरवाजा वाजवून बघितला, पण रात्री ऐकलेला आवाज यापेक्षा वेगळाच होता. म्हणजे हा काहीतरी भलताच प्रकार होता. म्हणून मी थोडीशी शोधाशोध सुरू केली. इथे काही हिडन इन्स्ट्रुमेंट असण्याची शक्यता वाटत होती. मी मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड केलं आणि पूर्ण रूममध्ये कॅमेरा फिरवला. दरवाजाच्या वरच्या भागात कॅमेरा नेला तर रेड लाईट ब्लिंक झाला. ते पाहून या सगळ्या आवाजाचा प्रकार माझ्या लक्षात आला. नंतर दिवसभर मी रूममध्ये शोधाशोध केली आणि आणखीन काही गोष्टी हाती लागल्या. हे सगळं रोहित व्यतिरिक्त गावातल्या आणखीन कोणालाही सांगणं आवश्यक होतं. पण गावात घरचे सोडले तर बंड्याच माझा जवळचा मित्र होता आणि तोच आहे जो मला मदत करू शकतो. म्हणून बंड्याला फोन केला, पण फोनवर काही सांगणं धोक्याचं वाटत होतं. म्हणून म्हटलं, यार इकडे जाम बोर होत आहे, गेस्ट हाऊसला येतो का जरा. यावर बंड्या म्हणाला, अरे येतो ना, मस्त गप्पा मारू. पण वॉचमन आज सोडणार नाही असं मला वाटलं. त्याची तू काळजी करू नको, आपल्या गावचा वॉचमन आहे. एक सिगारेट दिली की सोडेलात. मी कंपाऊंड मध्ये आलो तेवढ्यात वॉचमनला पटवून बंड्या आत आला. त्याच्याशी थोड्या इकड तिकडच्या गप्पा मारून मी मुद्द्याचा बोलायला घेतलं. सुरुवात करणार तेवढ्यात सरपंच काका आले. त्यांनी माझ्यासोबत बंड्याला पाहून त्याला येण्याचं कारण विचारलं. त्यावर मीच सांगितलं की मला बोर होत होतं म्हणून गप्पा मारायला बोलवून घेतलं. त्यावर सरपंच काका म्हणाले, अरे तू बाहेर गावावरून आलायस, सध्या वेगळं राहिलं पाहिजे. 10-12 दिवस थांबा, मग भेटा आणि मारा पाहिजे तेवढा गप्पा. असं बोलून ते बंड्याला सोबतच परत घेऊन गेले. बंड्याला सांगता सांगता राहून गेलं. आत यायला निघालो तर रोहित देखील रूमकडेच निघाला होता.
मी काही बोलणार तर तोच म्हणाला, लवकर रूम मध्ये चल. रूम मध्ये आल्यावर त्याने मला आमचे ब्लड रिपोर्ट दाखवले. आमच्या दोघांच्या ब्लड मध्ये कुठल्या तरी ॲनेस्थेटिक गॅस कंटेंट सापडलं, ज्यामुळे आम्हाला अचानक झोप आली होती. पुढे दरवाजाच्या वरती मिळालेलं स्ट्रॉंग सिग्नल आणि महत्वाचं म्हणजे तिथे व्हेंटिलेशनची एक छोटी खिडकी होती. तिला एक फट होती. मी खुर्चीवर चढून तिथे पाहिलं तर फटीत एक स्पीकर होता. एक तर तो रिमोट ऑपरेटेड असावा किंवा त्यात काही प्रोग्रामिंग असावं. या स्पीकरला नक्कीच सेन्सर असणार, कारण तू जे सांगितलंस त्यानुसार आपण दरवाजा बंद केला तर पुन्हा एकदा स्पीकरने सेन्सर डिटेक्ट केला असणार आणि तो गॅस रिलीज झाला असणार, ज्याने आपण झोपी गेलो. या स्पीकरला एक वायर सारखी दिसणारी ट्यूब कनेक्टेड आहे आणि त्याचं कनेक्शन रूमच्या बाहेर गेलंय. अर्थात ही त्याची गॅसची ट्यूब असणार. तरी माझे तर्क कन्फर्म करण्यासाठी मी थोडं बाजूच्या रूमच्या बाहेर जाऊन स्कॅन केलं, तर आपल्याच विंग मधल्या सगळ्याच रूम जवळ मला थोडा सिग्नल मिळाला आणि अशीच वायरही दिसली. म्हणजे कुणीतरी हे जाणून बुजून करतंय. हे सगळं ऐकून रोहित म्हणाला, तुझा गॅस ट्यूबचा अंदाज खरा असेल तर आपण याच्याही पुढे जाऊ शकतो. सगळ्या रूम्स मधून येणाऱ्या वायर्सचं कनेक्शन फॉलो करून काय मिळतं ते बघू शकतो. मला त्याची आयडिया आवडली, पण दोघांनीच हे करणं जरा धोक्याचं वाटत होतं. आता इथे कोणावरच विश्वास ठेवता येणार नव्हता, वॉचमनवर सुद्धा नाही. रोहितने मला सुचवलं की याबद्दल आपण सरपंच काकांना सांगू, पण ते इथे रोज रोज येत असल्याने आणि त्या दिवशी बंड्याला घेऊन गेल्यामुळे मला त्यांनाही सांगण्याची इच्छा होईना. या सगळ्या मागे तेच तर नाहीत ना, अशी शंकाही मला यायला लागली होती. सरपंच काका तसे देव माणूस, गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्याच घरात सरपंच पद आहे, त्यामुळे अशा माणसावर संशय घेणे मला योग्य वाटत नाहीये. पण इथे घडत असलेला प्रकार पाहता काही कळेनासं झाले. ही शंका आम्ही रोहितला बोलून दाखवली, त्यालाही माझं म्हणणं पटलं. दुसऱ्या दिवशी रात्री सगळे झोपल्यावर वायर कनेक्शन फॉलो करण्याचा आम्ही प्लॅन बनवला. वॉचमन पासून लपून जावं लागणार होतं, यावर रोहितने तोडगा काढला. सगळं प्लॅनिंग करूनही दोघेही झोपलो. सकाळी उठल्यापासून आवश्यक त्या गोष्टी जमा करू लागलो. कुणी समोरून हल्ला केला तर सेल्फ डिफेन्स कसा करायचा, कुलूप न तोडता कसं उघडायचं, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी दिवसभर मोबाईलवर बघत बसलो. तरी आणखीन एखादा जण असता तर सेफ असतं, या विचाराने बंड्याला बोलवून घ्यावं असं वाटलं. रोहित रात्री वॉचमनच्या चहात काही साईड इफेक्ट नसलेली झोपेची गोळी टाकणार होता, ज्यामुळे वॉचमन पुढच्या 5 ते 6 तासांसाठी झोपी जाणार होता. म्हणजे बंड्याचं येणंही सोपं झालं असतं. असा विचार करून मी बंड्याला फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. थोड्याच वेळात रोहित आला. सगळे झोपल्याचा अंदाज घेऊन आणि महत्वाचं काही सामान बरोबर घेऊन आम्ही दोघेही निघालो. वॉचमनला एव्हानं झोप लागली होती. सगळ्या रूममधून येणाऱ्या वायर्सचं कनेक्शन फॉलो करत आम्ही दोघं जात होतो. उजवीकडच्या बंद असलेल्या विंगच्या कॉर्नर जवळ आलो. तिथून वायर्सची एक ट्यूब इलेक्ट्रिक मीटरकडे जात होती आणि दुसरी ट्यूब त्या विंग मधल्या खोल्यांकडे. हे कनेक्शन त्या रूम्सच्या इलेक्ट्रिसिटीचं असण्याची शक्यता होती. पण त्या विंग मध्ये थोडं पुढे गेलो तर ती ट्यूब एकाच रूम मध्ये जाताना दिसली होती. त्या रूमला कुलूप होतं. इथे माझं दिवसभराचं सेल्फ ट्रेनिंग कामात आलं. अगदी सफाईने मी ते कुलूप उघडलं. आत कुणी नाही याची खात्री करून घेतली आणि लाईट ऑन केला तर खोली पाहून तिथे कोणीतरी राहत असावं असं जाणवलं. आत आणखीन एक दरवाजा होता आणि सगळे वायर्स इथेच येत होते. आतल्या दरवाजाकडे वळालो तर तिकडून कोणीतरी येतंय असं वाटलं. मी रोहितला इशारा करणार तितक्यात दरवाजा उघडला. पाहतो तर काय, समोर दुसरं तिसरं कोणी नसून बंड्याच होता. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. दरवाजा उघडल्याने मी दरवाजाच्या मागे सरकलो, पण रोहितला लपताच आला नाही. बंड्याने रोहितला पाहिलं तसा ड्रॉवरकडे धावला. मी मागून त्याच्यावर झडप घेतली. बंड्याही मला पाहून चकित झाला. आम्ही दोघांनी कसं तरी करून बंड्याला खुर्चीत बांधलं. मग रोहितने ड्रॉवर मध्ये बघितलं की तिथे गन होती. बरं झालं बंड्याला वेळीच आवरलं, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. रोहितने ती गन त्याच्याजवळ ठेवून घेतली. मी बंड्याला हे सगळं काय हे विचारत होतो, पण तो तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटी मी न राहून सरपंचांना फोन केला आणि गेस्ट हाऊसला बोलावून घेतलं. फोन ठेवल्यावर असं वाटलं की सरपंच देखील बंड्यासोबत मिळालेले असतील तर, पण आता काहीही करू शकत नव्हतो. थोड्याच वेळात सरपंच पोहोचणार होते.
त्या दरवाजाकडे जाऊन बघितलं तर तिथे गॅसचा एक सिलेंडर आणि एक भुयारी रस्ता होता. सरपंच काका आल्यानंतर त्यांना आतापर्यंत घडलेलं सगळं सांगितलं आणि तो रस्ताही दाखवला. रोहित आणि सरपंच त्या रस्त्याने खाली गेले आणि मी बंड्याजवळ बसून त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण बंड्या अजूनही काहीच बोलायला तयार नव्हता. काही वेळाने रोहित आणि सरपंच आले. त्यांच्यासोबत एक 40शीतला व्यक्तीही होता. त्याला बघून बंड्या घाबरला. मी ते कोण असं विचारलं तर सरपंच म्हणाले, हे आहे आपल्या शास्त्रज्ञाचं भूत. म्हणजे ज्याला अख्खं गाव भूत समजतंय तो शास्त्रज्ञ जिवंत आहे. पण यात बंड्याचा काय संबंध हे अजून काहीच कळालं नव्हतं. एक मात्र स्पष्ट झालं की सरपंचांनाही आमच्याप्रमाणे यातलं काहीच माहीत नव्हतं. बंड्याकडून काही माहिती मिळेल याची आशा सोडून आम्ही शास्त्रज्ञाकडे वळालो. सरपंचांनी त्याला पोलिसांकडे देण्याची भीती दाखवल्यावर तो सगळं सांगायला तयार झाला. मी व्हिडिओ चालू करून फोन त्याच्या समोर ठेवला. तो सुरुवातीपासून सांगू लागला. माझं नाव प्रशांत. सगळ्यात आधी सांगायचं तर मी कोणी शास्त्रज्ञ नाही. जवळपास 17-18 वर्षांपूर्वी उत्खनन शास्त्रात मी PhD पूर्ण करून जॉबच्या शोधात होतो. घरी फक्त आई असायची. लग्न झाल्यावर काही दिवसातच बायको आम्हाला लुटून पसार झाली. एक दिवस मला तुमच्या या पोलीस पाटलांचा म्हणजेच बंडूच्या बाबांचा फोन आला. त्रिशूला टेकडीच्या दरीतील खोदकामासाठी मला ते सुपरवायझर म्हणून नेमणार होते. मी इकडे आलो तेव्हा पाटील मला टेकडीकडे घेऊन गेले. त्या देवळामागे एक दरी आहे. इकडे देवळाजवळ सोनं सापडत असल्याने या सोन्याचा शोध घेण्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती. या गेस्ट हाऊसमध्ये माझी राहण्याची व्यवस्था करणार आणि आईलाही ते पैसे पुरवणार असल्याचं सांगितल्याने मी खुश झालो आणि त्यांच्यासोबत काम करायला तयार झालो. पण हा सगळा रचलेला त्यांचा डाव आहे याची मला कल्पनाही आली नाही. या कामासाठी लागणाऱ्या आणखी काही लोकांना त्यांनी जमा केलं आणि आम्ही सरकारकडून कसल्या तरी संशोधनासाठी इथं आलोय असं आम्हाला सांगायला सांगितलं. गेस्ट हाऊसमध्ये आम्हा सगळ्यांना एकाच विंगेत खोल्या दिल्या, पण मधली एक खोली जाणून बुजून त्यांनी रिकामी सोडली. हीच ती खोली. या खोलीतून थेट दरीपर्यंत बोगदा बनवायला त्यांनी आधीच सुरुवात केली होती. इथला वॉचमनही पाटलांचाच माणूस. त्यामुळे या सगळ्याची सरपंचांना कधीच भनक लागली नाही. खोदकाम करण्याआधी ते मंदिर पाडावं लागणार असल्याचं पाटलांनीच आम्हाला सांगितलं. आम्हाला कोणी काही बोललं तर सरकारची परवानगी आहे असं उत्तर द्यायचं हेही त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं. मात्र गावकऱ्यांमध्ये त्यांच्या लोकांमार्फत आम्हीच इकडे मंदिर पाडायला आलोय असं पसरवलं गेलं. त्या दिवशी मधल्या खोलीत पाटलांनी सगळ्यांना मीटिंगसाठी बोलवलं. मला थोडं उशिरा यायला सांगून ते निघून गेले. त्याच दिवशी पाटलांच्या लोकांनी गावकऱ्यांमध्ये विद्रोह पसरवला आणि ते जमावाने गेस्ट हाऊसमध्ये आले. बाकीच्यांच्या खोल्यांना कुलूप होतं. बाकीचे लोक या रूम मधल्या बोगद्यातून आधीच बाहेर पडले होते. ते लोकही अजून याच दरीत राहतात. माझी एकट्याचीच खोली उघडी असल्याने सगळे माझ्यावर तुटून पडले. नंतर सरपंच आणि पाटील मध्ये आले तेव्हा हे लोक थांबले. मग पाटील मला दवाखान्यात घेऊन गेले. तिथे जाईपर्यंत मी बेशुद्ध होतो. शुद्धीवर आलो तेव्हा मी याच खोलीत होतो आणि पाटील बाजूला बसले होते आणि म्हणाले, गावकऱ्यांसाठी तू आता मेलायस. त्यांनी मला वाचवलंय म्हणून आता ते म्हणतील तसं मला करावंच लागणार होतं. आणि नाही म्हटलं तरी इकडे माझं आणि तिकडे माझ्या आईचं हे लोक काय करतील याची मला चांगलीच कल्पना आली होती. पण एव्हाना माझ्या जाण्याची बातमी माझ्या आईपर्यंत पोहोचली. ती हा धक्का सहनच करू शकली नाही आणि मी मेलोय असं समजून तिला अटॅक आला आणि ती गेली. आता माझं या जगात कोणीच उरलं नव्हतं. तसंही यांनी मला मारून टाकलं असतं तरी कोणाला काय कळलं असतं. म्हणून यांच्यासोबतच काम करून मी पैसे मिळवावे आणि काही वर्षांनी कुठेतरी दूर निघून जावं असं मी ठरवलं आणि या कामाला लागलो. मंदिर पाडणं खरं तर शक्य नसल्याने दरीतून खोदकाम हे करावंच लागणार होतं. पण गावकरी देवळात येतच होते. पाटलांचं कारस्थान कुणाला कळू नये म्हणून गावकऱ्यांना इकडे येण्यापासून थांबवण्यासाठी पाटलांनी त्यांच्या लोकांमार्फत माझं भूत तिथे असल्याचं गावभर पसरवलं. तसं ते पसरल्यानं गावकऱ्यांचं टेकडीवर येणं बऱ्यापैकी कमी झालं. पण जुगार खेळणारे लोक रात्रीच्या वेळी इकडे येऊन बसायचे. हे थांबवण्यासाठी पाटलांच्या सांगण्यावरून एकदा मी तिकडे गेलो. मला पाहून ते लोक पळाले, पण एक जण नशेत असल्याने पळू शकला नाही. याचाच फायदा घेऊन पाटलांच्या लोकांनी त्याचा खून केला. या घटनेनंतर लोकांना वाटलं की तिकडे येणाऱ्यांना माझं भूत मारून टाकतं. परिणामी
लोकांचं येणं पूर्णपणे बंद झालं. सरपंचांनी देवळाकडे जाणारा रस्ता बंद केला आणि आमचं काम आणखीच सोपं झालं. या परिसरात राहणारे लोकही माझ्या भीतीने गावात निघून गेले. आता फक्त गेस्ट हाऊसला बाहेरून येणारे लोकच थांबायचे. आमचं पितळं उघडं पडण्याची शक्यता होती. यावर मीच एक पर्याय सुचवला. इथे सगळ्या खोल्यांमध्ये इन्फ्रारेड स्पीकर्स आणि स्लिपिंग गॅस ट्यूब्स आम्हीच लावलेले आहेत. हे स्पीकर्स आणि गॅस ट्यूब्स सेन्सरवर चालतात. स्पीकर्समध्ये रात्री दारांचं आणि काही आणखी आवाजांचं प्रोग्रॅमिंग आहे. त्यामुळे प्रत्येक रूमचा दरवाजा रात्री वेगवेगळ्या वेळी वाजतो. दरवाजा उघडला गेला की आवाज बंद होतो आणि गॅस ट्यूब्समधून गॅस रिलीज होते. मग रूम उघडणारा व्यक्ती काही तासांसाठी झोपी जातो. या खोलीत गॅसचे सिलेंडर्स आहेत. स्पीकर्सचं प्रोग्रॅमिंगही आम्ही याच खोलीतून करतो. रोज रेडी झालेला माल रात्री गाडीत भरून जिल्ह्याला पाठवायचा असतो. तेव्हा लोक रूम्समधून बाहेर यायला नको म्हणून हे सगळं, याशिवाय या खोलीतल्या बोगद्यातून 2 रस्ते आहेत. एक थेट दरीत जातो आणि दुसरा देवळाजवळ. देवळाच्या मागूनही दरीत उतरायला एक रस्ता आहे. हा दुसरा रस्ता लोकांना माझं भूत दिसण्यासाठीच बनवला गेलाय. रात्री मी या दरीतून वर येतो आणि देवळाकडील दुसऱ्या बोगद्याच्या रस्त्याने रूममध्ये येतो. दुरून पाहणाऱ्याला मी अदृश्य झालो असं भासवण्यासाठी असं करावं लागतं. हे सगळं अनुभवल्यावर लोक जास्त दिवस इथे थांबत नाही. हळूहळू लोकांचं इथे येणंही कमी झालं. खाली दरीत रात्री खोदकाम चालतं. पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे हळूहळू आम्हाला सोनं सापडू लागलं. आणखी आत खोदकाम करण्यासाठी लागणाऱ्या मशीन्स बाहेरच्या रस्त्याने आणून टेकडीवरून दरीत उतरवल्या. आणखी काही वर्ष खोदल्यानंतर आम्हाला कच्च्या सोन्याचा मोठा साठा सापडला. हे सोनं वितळून त्याचे कॉइन्स बनवून आम्ही विदेशात पाठवतो. हळूहळू मलाही हे काम आवडायला लागलं आणि जुनं सगळं विसरून इथून निघून जाण्याचा विचारही मी सोडला. मी आणि काही लोक दरीतच राहतो. या लॉकडाऊनमुळे गेस्ट हाऊसला लोक थांबले, त्यामुळे खोदकाम बंद पडलं. मला मात्र इथल्या लोकांना भूत बनून घाबरवण्याचं काम लागलंय. रोज रात्री दरीतून टेकडीवर जातो आणि देवळातून परत येतो. कधीतरी हे समोर येईलच याचीच आम्हाला भीती होती. म्हणूनच बंड्या अधूनमधून इथली पाहणी करायला आणि मला भेटायला येत होता. हे ऐकून मी बंड्याकडे पाहिलं तर तो हसून म्हणाला, तुला माहिती आहे का मी शहरात शिकायला का नाही आलो? तेव्हापासूनच मी आबांसोबत काम सुरू केलं होतं. इकडे इतका पैसा मिळत असल्यावर काय करू ते शिकून. आम्ही सगळेच निरुत्तर झालो. हे सगळं अनपेक्षित होतं. सरपंच बोलले, मलाही काही दिवसांपासून संशय येतच होता की इथे काहीतरी भलतंच चालू आहे. बंड्याचं आजकाल सारखं इकडे येणं आणि वॉचमनशी त्याची एवढी जवळीक पाहून इकडे नक्कीच काहीतरी चाललंय असं वाटत होतं. म्हणून मी रोज इकडे येत होतो. पण ते सगळं या भूताबद्दल असेल असं नव्हतं वाटलं मला. सकाळ होत आली होती. सरपंचांनी तालुक्याच्या पोलिसाला बोलावून घेतलं होतं. वॉचमन अजूनही झोपेतच होता. पोलीस पाटलांना लोकांसमोर आणणं गरजेचं होतं. तासाभरात पोलीस आले आणि आधी वॉचमनला पकडलं. नंतर आम्ही भुयारी मार्गाने आत शिरलो. तिथे 7-8 जण निवांत झोपले होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. मी आणि रोहित जरा तिथली पाहणी केली तर तिथे राहण्याची, खाण्याची, झोपण्याची चांगली मस्त व्यवस्था होती. दरीत आतपर्यंत खोदकाम केलं होतं. पोलिसांची एक तुकडी तिथेच थांबली. तिथून आम्ही सरळ बंड्याच्या घरी गेलो. पाटील साखर झोपेत होते. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते अचंबित झाले. सरपंचांनी चावडीवर गावातल्या लोकांना गोळा केलं होतं. पोलिसांनी घटकावर थांबवून पाटलांची सगळी हकीकत त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. गावकरी जाम पेटले होते. पण पोलिसांनी त्यांना आवरलं आणि पाटलांना घेऊन गेले. आता हे सगळं सोनं आणि सोन्याची खाण महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतलीये. एकदाची गावकऱ्यांची भीती कायमची संपली. मंदिर पुन्हा चालू होणार म्हणून गावकरी खुश झाले. बिचाऱ्या शास्त्रज्ञाची जरा दयाच येत होती. तो साक्ष द्यायला तयार झाला म्हणून त्याची शिक्षा कमी होईल याची खात्री होती. असो, आता माझा क्वारंटाईन तसा बट्ट्याबोळच झालाय. तरी रोहित सोबत आणखीन काही दिवस घालवायला मिळतील म्हणून क्वारंटाईन पूर्ण करण्यासाठी मी गेस्ट हाऊसलाच थांबलोय. तुम्ही ही स्टोरी ऐकलीत RJ प्रसाद यांच्या आवाजात. आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी विजिट करा www.d4mat.in.